नमस्कार मित्रांनो, एएस टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी तुम्हाला भारतीय डाक खात्यामध्ये एक भरती निघालेली दिसत आहे। तर मित्रांनो, ही टोटल 44,228 जागांसाठी भरती होणार आहे। तर मित्रांनो, यासाठी पात्रता काय आहे, यासाठी कोण अर्ज करू शकतं, एग्जाम असेल की नसेल, या सर्वांची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तसेच अर्ज करण्याची पद्धती कशी असणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, ही भरती 2 पदासाठी होणार आहे। एक म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर, दुसरं असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर। यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास, म्हणजे जे 10वी पास विद्यार्थी आहे ते यासाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, यासाठी कुठलीही एग्जाम नसते, म्हणजे तुमचे जे 10वीचे मार्क आहे मेरिट लागत असते आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता बोलवण्यात येते, ज्यासाठी तुम्हाला कोणतीही एग्जाम द्यायची गरज नाही। आता नेमका अर्ज कुणी करायचा? ज्या मुलांचे वय 18 ते 40 वर्ष आहे असेच मुले येथे अर्ज करू शकता। तर मित्रांनो, महत्त्वाच्या ज्या काही तारखा आहे त्या आपण समजून घेऊया। 15 जुलैपासून तर 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा यासाठी तुम्हाला कुठेही नेट कॅफे किंवा ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या व्यक्तीकडे जायची गरज नाही। आपण आपल्या मोबाईलवर अत्यंत सोप्या पद्धतीने कसा भरायचा ते पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत। तर मित्रांनो, मागाशी सांगितल्याप्रमाणे वयाची अट आहे, अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया यासाठी पगार किती असणार आहे। तर मित्रांनो, ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी 12,000 रुपये, तर असिस्टंट पदासाठी 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, हे फक्त बेसिक वेतन आहे। यानुसार तुम्हाला अधिक भत्ते म्हणजेच महागाई भत्ता व इतर भत्ते तुम्हाला मिळणार आहे। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील।